सर्वसामान्यांचा आवाज बेधडकपणे मांडणारा न्यूज चॅनल म्हणजेच बेधडक. नमस्कार. बेधडक न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पाहूया आजची धडक देणारी बेधडक बातमी फक्त आपल्यासाठी. सोमनाथ अण्णा मकवाने यांच्या हस्ते कोल्हापूर जिल्ह्यातील निवडी संपन्न. सोमनाथ अण्णांचा गाव तिथे शाखा आणि घर तिथे कार्यकर्ता तयार करण्याचा निर्धार. सोमनाथ अण्णा मकवाने यांची अखिल भारतीय भटके गोसावी समाज महासंघाच्या महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षपदी निवड झाल्यापासून महासंघाच्या महाराष्ट्र राज्यातील निवडीचा धडाका सुरू आहे. आमच्या चॅनलच्या प्रतिनिधींशी बोलताना सोमनाथ अण्णा मकवाने यांनी सांगितले की पूर्ण महाराष्ट्रभर संघटनेच्या माध्यमातून गोसावी समाजाला एकाच बॅनरखाली आणण्याचा प्रयत्न सुरू असून कोल्हापूर जिल्ह्यातून याची सुरुवात झाली आहे. गाव तिथे शाखा आणि घर तिथे कार्यकर्ता तयार करण्याचा निर्धार केला असल्याचे त्यांनी सांगितले आहे. इचलकरंजी वेताळपेठ गोसावी समाज सभा मंडप येथे राष्ट्रीय नेते संजयजी मकवाने यांच्या नियोजनाने जिल्हा मीटिंग पार पडली. अखिल भारतीय भटके गोसावी समाज महासंघ भारत राष्ट्रीय अध्यक्ष अभय माळी, राष्ट्रीय सरचिटणीस लालासाहेब चव्हाण सर, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष जयराज दादा घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली व महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष सोमनाथ अण्णा मकवाने यांच्या अध्यक्षतेखाली कोल्हापूर जिल्हा कार्यकारिणी नियुक्त करण्यात आली. नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडी पुढीलप्रमाणे: कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष किशोर पडियार यड्रा, जिल्हा उपाध्यक्ष अविनाश मकवाने मुरगुड, जिल्हा उपाध्यक्ष सागर जाधव इचलकरंजी, जिल्हा कार्याध्यक्ष रवी मकवाने कागल, जिल्हा सरचिटणीस धरम पिसाळ रजपूतवाडी, जिल्हा संघटक आनंदराव माळी जयसिंगपूर, जिल्हा प्रवक्ते अरुण पडियार, जिल्हा संपर्क प्रमुख पैलवान प्रताप जाधव सातवे, जिल्हा खजिनदार राहुल राजेश दत्तनगर इचलकरंजी, जिल्हा सदस्य उत्तम माळी वडणगे, सागर जुवे फुलेवाडी, आकाश मकवाने हुपरी, लहू पडियार रेंदाळ, राजू उमट रुकडी, अमर उर्फ जॉकी गोसावी इचलकरंजी, विजय आप्पासो पडियार, विशाल मकवाने हुपरी, संग्राम मकवाने हुपरी, सचिन मकवाने रुकडीवाडी, किरण माळी निगवे, विलास पडियार वडणगे, लक्ष्मण रतन गोसावी इचलकरंजी, दीपक जाधव वेताळपेठ इचलकरंजी, सर्जेराव माळी गंगानगर, आकाश चव्हाण डेक्कन इचलकरंजी, अनिल जुवे गडिंग्लज, अंकुश रामा जाधव इचलकरंजी, नमा खागळ गो गल्ली इचलकरंजी. कोल्हापूर जिल्ह्यातील तालुका अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांच्या निवडी पुढीलप्रमाणे: पन्हाळा तालुका अविनाश पवार आरळे, तालुका शवाडी सुनील पडियार सोरोड, तालुका राधानगरी लखन गोसावी भोगावती, तालुका हातकणंगले मनोज मकवाने वडगाव, तालुका शिरोळ विजय माळी चिपरी, तालुका आजरा अनिल जुवे उत्तूर, तालुका गडिंग्लज सूरज गोसावी, तालुका करवीर अनिल जुवे, तालुका उपाध्यक्ष शिरोळ आगर शेख विनोद जाधव, शवडी सरोड महेश गोसावी, राधानगरी राशिवडे आकाश गोसावडी, करवीर केरली प्रताप पिसाळ, जिल्हा सल्लागार कमिटी संजयजी श्रीपती मकवाने, राज डॉक्टर अप्पासाहेब माळी, संदीप शंकर जाधव, तुकाराम पडियार, राजू बब्बर पडियार, ॲडव्होकेट संजय सावकार पडियार, जगन्नाथ पंडित मकवाने, आकाराम पंडित पिसाळ, काळूराम सावंत राशिवडे, विनोद जिनपाल जाधव, प्रदीप बाबाजी पडियार, राजू लक्ष्मण घाडगे, रतन अमृत पडियार, नामदेव मकवाने हुपरी, निळकंठ हिंदूराव गोसावी, अशोक जाधव सर, विलास पडियार इचलकरंजी. तर विशेष करून कोल्हापूर जिल्हा महिला आघाडी नेत्या सौ पद्माताई जाधव इचलकरंजी यांची जिल्हा अध्यक्षपदी सर्वानुमते निवड जाहीर करण्यात आली आणि पुढील महिला पदाधिकारी लवकरच नियुक्ती करण्यात येणार आहे. सोमनाथ अण्णा मकवाने यांनी सर्वच नूतन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले आणि सर्वांना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. आमच्या बेधडक न्यूज चॅनलसाठी आपली लाईक आमच्यासाठी लाख मोलाची आहे. चला तर मग एक लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बातमी शेअर करून आम्हाला प्रोत्साहन द्या.